एकीकडे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय, मात्र दुसरीकडे कोल्हापूरमध्ये टोल विरोधात संतापाची लाट आहे। टोल विरोधी कृती समितीने मिरजकर तिकटीमध्ये धरणं आंदोलन करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा निषेध नोंदवला आणि यावेळी काही कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केलं आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरात राष्ट्रवादीचा प्रचार शुभारंभ होतो, पण दुसरीकडे मात्र आपण बघू शकतो की या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात किंवा सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन सुरू होते। गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरकर टोल रद्द व्हावा याच्यासाठी आंदोलन करताना दिसत आहेत, तरी सुद्धा राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची दखल कोल्हापूरकरांच्या प्रश्नाची, टोलच्या प्रश्नाची घेतली नाही। त्याच्यामुळेच कोल्हापूरकर संतापलेले आहेत आणि त्याच्या विरोधात ते मुंडन आंदोलन करतायत। राज्य सरकारचं पाणीपत व्हावं अशा प्रकारची मागणी या सगळ्या लोकांनी केलेली आहे। मला सांगा की हे मुंडन आंदोलन तुम्ही का करता? टोल हद्दपार व्हावा आजपर्यंत आम्हाला या सरकारनं फसवलेलं आहे। आमची लोक उपोषण करून 4.5 वर्ष आंदोलन करत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत, तरी हे सरकार आम्हाला फसवलेलं आहे। आणि तो मी नव्हे या नाटकातली भूमिका घेऊन शरद पवार म्हणतात मला काय माहित नाही, एवढे मीडिया एवढं चाललेलं असून हे शरद पवार म्हणतात मला काय माहित नाही। या सरकारला आम्हाला कोल्हापुरात ठेवायचं नाही आहे, अखंड महाराष्ट्रात ठेवायचं नाही म्हणून यासाठी आम्ही रक्षा विसर्जन करून आज मुंडन करून त्याच्याविषयी बोंब मारत आहे। सरकार गेलं। आपण बघतो की कोल्हापूरकरांचा संताप अनावर झालेला आहे। गेल्या 4 वर्षापासून आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय, तरी सुद्धा आमच्याकडे दखल दिली गेली नाही। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात की कोल्हापूरचा प्रश्नच माहीत नाही, त्याच्यामुळे सोडवणार कसा असा सवाल त्यांनी विचारला होता, त्याला उत्तरच म्हणून हे आंदोलन केलं जाते। बघू शकता की काही कार्यकर्ते डोक्याचं मुंडन करून हे आंदोलन करतायत। गेल्या अनेक दिवसापासून हा लढा सुरू आहे, तरीही राज्य सरकारने हा प्रश्न सोडवला नाही। आचारसंहितेपूर्वी निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं, तरी सुद्धा त्यांनी पाळलेलं नाही। त्याच्यामुळेच कोल्हापूरकर हे सगळे रस्त्यावर बसलेत आणि मिरजकर तिकटी येतं यांनी हे आंदोलन केलेलं आहे। राज्य सरकारचं पाणीपत व्हावं एवढीच त्यांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश्वर, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।